नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भावा बहिणीचं अतूट नातं आणि नारळी भाताची मेजवानी. आता इथे आपण नारळी भात बघत आहोत. त्यासाठी मी नारळ असा सोलून घेतला आहे, त्याचे काळे साल काढून टाकलेत आणि मिक्सरवर त्याचा चव तयार करून घेतला आहे. तुम्ही चव काढण्याच्या यंत्रानेसुद्धा नारळाचा चव करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता नारळाचा चव अगदी छान तयार झालेला आहे. म्हणजे अगदी कमी वेळात आपण हा भात तयार करत आहोत. त्यासाठी मी मिक्सरवर वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे गूळ पण खिसून घेत आहे. इथे मी सेंद्रिय गूळ नाही वापरला आहे. आपल्या भाताला रंग छान यावा त्यासाठी मी हा साधाच गूळ घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे. सगळं प्रमाण मी ह्या वाटीनेच घेतलेलं आहे. 3 ते 4 लोकांना पुरेल एवढा भात यापासून तयार होतो. इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. म्हणजे बासमती तांदूळ, लांब आकाराचा तांदूळ कुठलाही घेऊ शकता. जो तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या तांदळात केला तरी चालेल. इथे आपल्याला तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चाळणीत असा पाणी नितळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. आता एकाच वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता. 1 वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेलची अशा फोडून घेतलेल्या आहेत. थोडेसे बदाम असे मोठे काप करून घेतलेत आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, थोडे काजू घेतलेत आणि 2 ते 3 लवंग घेतले आहेत. लवंग यामध्ये तुम्ही अवश्य घाला. लवंगने भाताला सुवास पण छान येतो आणि चवीला पण छान लागतो. आता इकडे गॅसवर कुकर तापत ठेवला आहे आणि 2 चमचे दुधामध्ये मी केशरच्या 5 ते 6 काड्या अशा भिजत घातल्या आहेत. म्हणजे त्या केशरच्या रंगाने आपल्या भाताला रंग सुरेख येतो. आता त्यानंतर फोडणीला मी इथे तूप वापरत आहे. ह्या भाताला शक्यतो तूपच वापरतात फोडणीला आणि कमी प्रमाणात वापरलं तरी चालेल, जास्त प्रमाणात वापरलं तरी चालेल. तूप तापल्यानंतर मी त्यामध्ये दालचिनीचे तुकडे, लवंग, काजू, बदाम हे सगळं साहित्य तुपामध्ये छान परतून घेतलेलं आहे. अगदी गॅस मंद आहे. आपल्याला हे साहित्य हलकंच भाजून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपण तांदूळ घालत नाही तोपर्यंत गॅस कमी ठेवायचा आहे. इथे मी तुम्हाला जे उलथणं दाखवलं आहे त्या उलथण्याने नाही करायचं आहे आपल्याला, कारण भाताची शीतं मोडली जातात म्हणून आपल्याला लाकडी उलथणं वापरायचं आहे. आता त्यानंतर मी या फोडणीमध्ये गूळ घालून घेतलेला आहे. आपल्याला गूळ छान वितळून घ्यायचा आहे. गॅस इथे मंदच आहे, गॅसची आच मोठी करायची नाही आहे. गूळ वितळल्यानंतर आपण त्यात नारळाचा चव घातलेला आहे. नारळाच्या चवीला छान गोडवा येण्यासाठी मी इथे ते दोन्ही असं छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर जो तांदूळ आपण धुवून ठेवला होता तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तांदूळ परतल्यानंतर मी थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घातलं आहे. गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की चव अजून वाढते. आणि त्यानंतर केशर काड्या भिजवलेलं दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं गुळाला पाणी सुटतं अजून. आणि त्यानंतर मी थोडंसं फूड कलर घातलेला आहे. हा घालणं ऑप्शनल आहे. मी व्हिडिओसाठी फक्त फूड कलर वापरला आहे. मी एरवीही फूड कलर वापरत नाही. आता तो यामध्ये छान एकजीव करून घेतला आहे आणि ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं आहे. तांदूळ जुना असेल तर 2 वाट्या पाणी लागेल आणि तांदूळ जर नवा असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी घाला. आणि जर तुम्ही पातेल्यात करत असाल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागू शकतं. आता पुन्हा वरतून मी थोडंसं तूप घातलेलं आहे, कारण जर भातामध्ये आपण तूप घातलं तर त्याचा एक शीत असा वेगळा मोकळा होतो, छान फुलतो भात. आता इथे तुम्ही बघू शकता भात आपला शिजून तयार आहे. अगदी छान मोकळा सुटसुटीत सगळ्या घरात अगदी नारळी भाताचा खमंग सुवास येत आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा.
आणि रक्षाबंधनाला नक्कीच करा. थँक्यू.